रम्य ही सोन्याहून लंका, सुवर्णनगरी लंका, पाचूचं बेट असलेली लंका. पण ही सुवर्णनगरी लंका आता साधी लंका राहिलेली नाहीये, तर ती पार्वतीची लंका झाली आहे. श्रीलंका हा आपला सख्खा शेजारी आता दिवाळखोरीच्या तोंडावर आलेला आहे. आणि आपण सख्खे शेजारी म्हणून मेरा भारत महान नेमकं काय करतोय? हाय, हॅलो अँड वेलकम टू वैश्विक अनुपमा. खरं तर दररोज इंधन दरवाढीच्या बातम्या आपण पाहतो, ऐकतो आणि हो, इंधन दर वाढ होतीये हे आपण रोज अनुभवतोय. मात्र जगाच्या पाठीवरचा एक देश असा आहे की सध्या या देशातलं इंधनच संपलंय आणि हा देश आहे श्रीलंका. श्रीलंकेमध्ये इंधनाचा इतका तुटवडा झालेला आहे की त्यामुळे देशाला अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यायला लागलेत. गेल्या 26 वर्षातला एक खूप मोठा निर्णय श्रीलंकेने आता घेतलाय, तो म्हणजे देशभरातली लाईट 7 तासांसाठी बंद असणार आहे. म्हणजे खूप मोठा पॉवर कट श्रीलंकेने घेण्याचा निर्णय घेतलाय. बरं, हे असं का घडलंय? त्याचं कारण आहे वीज निर्मितीची कपॅसिटी श्रीलंकेची आहे, ही क्षमता श्रीलंकेकडे आहे, मात्र वीज निर्मिती करण्यासाठी जे इंधन लागतं ते श्रीलंकेकडे नाहीये. थोडक्यात श्रीलंकेतली प्रत्येक गोष्ट ही फक्त इंधन या मुद्द्याभोवती सध्या फिरतीये. गेल्या काही दिवसांमध्ये श्रीलंकेतली परकीय गंगाजळी पूर्णपणे संपली आहे. त्याचं कारण असं आहे की इंधन घेऊन घेऊन श्रीलंकेतलं फॉरेन रिझर्व पूर्णपणे कमी झालेलं आहे. सध्या श्रीलंकेची जर आर्थिक परिस्थिती पाहिली, श्रीलंकेची अर्थव्यवस्था जर पाहिली, तर श्रीलंकेकडे केवळ आता $2.6 बिलियन एवढीच परकीय गंगाजळी उरली आहे. आणि हो, श्रीलंकेचं कर्ज किती आहे माहिती आहे? जवळपास $7 बिलियन. म्हणजे इन्कम तर सोडाच, मात्र बचतीतून सुद्धा आता श्रीलंकेचं कर्ज फिटू शकत नाहीये. श्रीलंकेची परिस्थिती एवढी ढासळली का बरं? खूप बरीच कारणं आहेत. खरं तर कोरोना काळानं जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही देशाला सोडलं नाही आणि ज्या देशाची अर्थव्यवस्था, जी इकॉनॉमी फक्त टुरिझम या गोष्टीवर डिपेंड आहे, ती म्हणजे श्रीलंकेतली ही अर्थव्यवस्था अशा प्रकारे टुरिझमवर डिपेंड आहे. आणि म्हणूनच कोरोना हा काळ खरं तर श्रीलंकेसाठी, श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेसाठी एक प्रकारे कर्दन काळ ठरला. देशाचा दररोजचा खर्च भागवणं सुद्धा आता देशाला अत्यंत कठीण चाललंय. फक्त टुरिझमवरच श्रीलंकेची पूर्ण इकॉनॉमी डिपेंड असल्यामुळे आर्थिक धोरणं सुद्धा हळूहळू चुकू लागली. कोरोना झालं, त्यानंतर श्रीलंकेच्या आर्थिक जे व्यवहार होते ते झाले. त्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे श्रीलंकेनं चीनकडून खूप मोठं कर्ज घेतलं आणि हे कर्ज फेडता येणं हे श्रीलंकेच्या अगदी नाकीनऊ येऊ लागलं. ह्या कर्जाचा बोजा इतका प्रचंड वाढत गेला की श्रीलंकेला हे कर्ज फेडता येणं शक्य नाही आणि म्हणूनच त्यांच्या कर्जाची रक्कम $7 बिलियन एवढी गेली. बरं, आता या सगळ्यामध्ये भारत देश म्हणजे श्रीलंकेचा सख्खा शेजारी काय करतो तेही बघूया. खरं तर भारताचे आणि श्रीलंकेचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. फक्त तो शेजारी आहे म्हणून नव्हे, तर भारतीय श्रीलंकेशी त्यांच्या पौराणिक कथांमधून सांस्कृतिक, धार्मिक अशा वेगवेगळ्या मुद्द्यांनी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे भारतानं सातत्यानं श्रीलंकेला मदत केलेली आहेच आणि अजूनही करते. सध्या भारतानं अनेक बिलियन डॉलर्स श्रीलंकेला कर्ज दिलेलं आहे आणि कर्ज ज्याला क्रेडिट लाईन म्हणतात, ते इंधनासाठी, अन्न सुरक्षेसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी भारतानं सतत मदत केली आणि अजूनही करते. त्यामुळे भारतानं आपला शेजार धर्म पाळलेला आहे. पण एकंदरीत श्रीलंकेमधली ही सगळी आर्थिक ढासळलेली जी परिस्थिती आहे ती फक्त श्रीलंकेपुरती या काळामध्ये सीमित राहील असं नाही. कारण आपल्याला माहिती आहे सध्या जगभरातला सगळ्यात बर्निंग इश्यू काय असेल, तो सध्याचा रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध. या युद्धाचे परिणाम जागतिक पातळीवर आता हळूहळू वेगवेगळ्या घटकांमध्ये दिसू लागलेले आहेत. पण पुढचा आणि किती काळ संपूर्ण जगाला आणि अनेक देशांना याची झळ पोचणार आहे हे काही दिवसांमध्ये कळणार आहे. पण श्रीलंकेची स्थिती गेल्या 1-2 वर्षांपासून अशीच सुरू आहे आणि आता जागतिक युद्धाच्या किंवा रशिया युक्रेन युद्धाच्या या सगळ्या झळा श्रीलंकेबरोबरच इतर देशांना सुद्धा बसू शकतात. होप फॉर द बेस्ट असंच मी इथे म्हणेल. आणि वैश्विक अनुपमाचा आजचा कंटेंट तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. बाय बाय. छत्रपतींचा विचार म्हणजे